देश स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि उद्या संपूर्ण भारतामध्ये 79वा स्वातंत्र्य दिन हा पार पडणार आहे। यासाठीची सर्वत्र जोरदार अशी तयारी सुरू आहे। सध्या मी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उभा आहे आणि बीडमध्ये देखील उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी तयारी सुरू आहे। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती देखील या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। बीड शहरातील सर्व जी शासकीय निमशासकीय जी कार्यालय आहेत त्या सर्व कार्यालयांवरती सध्या विद्युत रोषणाई करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणि संपूर्ण कार्यालय जे आहेत ते आता तिरंगामय झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। तर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ध्वजारोहण देखील पार पडणार आहे। यासाठीची देखील या ठिकाणी जय्यत अशी तयारी सुरू आहे। सध्या या ठिकाणची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। याच ठिकाणी अजितदादा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे आणि यासाठीची देखील सध्या या ठिकाणी तयारी जी आहे ती सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि उद्या सकाळी अजितदादा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण होईल। यासाठीची ही सध्या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने तयारी सुरू आहे। संपूर्ण या ठिकाणी पॅन्डॉल मारण्यात आलेला आहे। सर्वत्र या ठिकाणी खुर्च्या देखील लावण्यात आलेल्या आहेत। अनेक मान्यवर देखील यासाठी उपस्थित असणार आहेत आणि उद्या सकाळी याच ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।